बच्चू कडूं विरोधात गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडेंचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप. कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी पुष्टी करत नाही. हत्येचा कट रचणं हा आमचा धंदा नाही. आम्ही रक्त देणारे आहोत, कुणाचा जीव घेणारे नाही. अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बच्चू कडूंचं स्पष्टीकरण. रुपाली चाकणकर आणि अत्याचारी भोंदू अशोक खरातमध्ये 177 कॉल. बहीण प्रतिभा चाकणकरांचे खरातसोबत 236 कॉल. अंजली दमाने यांचा आरोप. चौकशी अंतर्गत कारवाई करून चाकणकरांना अटक करण्याची मागणी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे भोंदू खरातला तब्बल 17 फोन. सुनील तटकरेंसह दीपक केसरकर आणि आशिष शेलारांचेही कॉल्स. खरातसोबत कशासंदर्भात कॉल्स झाले, दमाने यांचा सवाल. खरात प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका. नेत्यांना अनेक जण फोन करतात, त्याचा रेकॉर्ड नसतो. चौकशी अंती सर्व समोर येईल. शिंदेंवरील आरोपानंतर मंत्री शिरसाटांसह सरनाईकांची प्रतिक्रिया. राज्यात अवकाळीसह वादळी वारा आणि गारपिटीनं थैमान. कांदा, डाळिंब, आंबा आणि रब्बी पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी हवालदिल. प्रशासनानं तत्काळ पंचनामे करून भरीव मदत देण्याची मागणी. अमेरिकेचं दुसरं F-35 लढाऊ विमान पाडल्याचाही इराणचा दावा. तर काल पाडलेल्या F-15 लढाऊ विमानाचा पायलट पकडल्याचाही दावा. होर्मुझ सामुद्रधुनीच्या टोल नाक्यावरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक. इराणच्या केशम बेटावर बॉम्ब वर्षाव. बंदरं आणि पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान. जहाजांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी हल्ला केल्याची अमेरिकेची प्रतिक्रिया. माझा आवाज दाबला गेला पण मी हरलो नाही. सार्वजनिक विषयांवर बोलणं गुन्हा आहे का? मी काही चुकीचं केलंय का? आम आदमी पक्षाचे उपनेते पदावरून काढल्यानंतर राघव चड्डांचा सवाल. राघव, तुम्ही भाजपला मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता? देशाचं संविधान धोक्यात. पश्चिम बंगालची निवडणूक चोरली जाते, तुम्ही यावर का बोलत नाही? आपच्या नेत्या आतिशी यांचा सवाल.